आता तो तांत्रिक आणि हा व्यक्ती पहिल्यांदाच भेटलेला असतो, हम्म. मग तरी त्या समोरच्याला याच्या अर्ध्या गोष्टी कशा माहिती असतात? काही तंत्रक्रमामध्ये अशा काही इतक्या सुंदर गोष्टी आहेत की त्यांचा जर का आपण व्यवस्थित उपाय केला तर त्या चांगल्या गोष्टींच्यासाठीसुद्धा आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो, पण वाईट गोष्टींच्यासाठी ह्याचा उपयोग फार केला जातो. आता हे कसं कळतं की काही काही जणांनी कर्णपिशाच हे सिद्ध केलेलं असतं. मग हे कर्णपिशाचं कधी काम करतं? ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये प्रवेश करता, एखाद्या तांत्रिकाच्या, एखाद्या मांत्रिकाच्या, एखाद्या बाबा लोकांच्या, मग त्यावेळेला ते जे काही कर्णपिशाच आहे, हे कर्णपिशाच तुमच्याबद्दलची माहिती सर्व त्यांना सांगता आधीच. मग तिथं गेल्यानंतर आपण बोलण्याच्या आधीच ते आपली सगळी आपल्याला माहिती सांगतात. तू काय आहेस, तू कुठून आलास, तू काय करतोस, काय समस्या आहे, तुझी काय समस्या आहे, आणि या समस्येमुळे तू कोणत्या प्रश्नामध्ये अडकलेला आहेस. आणि हे त्यांना अचानकपणे आपल्याला सांगितल्यामुळं आपण आश्चर्यचकित होतो की बाबा मी न सांगता येणं कसं काय सांगितलं. आणि याचा फायदा ते लोक घेतात आणि आपल्याकडून पैसे काढणे किंवा अन्य गोष्टींचे आपले फायदे घेणे हे सगळं ते लोक करतात. ओके. आणि जर का योग्य मार्गदर्शन जर का आपण त्यांना केलं, मग जर का त्यांना उपाय सांगितले, मग यामध्ये सुद्धा सात्विक उपाय आहेत, यामध्ये तामसिक उपाय आहेत, हे जर का त्यांना साधना मार्ग आहे, हे जर का त्यांना आपण सांगितलं व्यवस्थित समजावून, तर ते करण्यासारखे असतात. पण ते सांगणारा तसा अभ्यासू व्यक्ती पाहिजे.